फिजिओलॉजिकली म्हणजे टंग कोटिंग, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कल्प्रिट जो आहे, जो आपला जिभेवर साचलेला थर, खाण्यामुळे वगैरे किंवा कोणत्या गोष्टीमुळे साचलेला थर, याचमुळे हॅलिटोसिस होतं. हे याच्यामुळे तिथले जे बॅक्टेरियाज आहेत आपल्या खाण्याशी इंटरॅक्शन करून सल्फर कंपाऊंड होतात आणि त्यानेच ते बॅड ओडर येतो. ठीक आहे. पॅथॉलॉजिकली मध्ये काय होऊ शकतं की हे कशामुळे होऊ शकतं, एक तर हिरडीमुळे किंवा मग दुसऱ्या कोणत्या गोष्टी, ते म्हणजे एक तर कीड लागल्यामुळे किंवा काही लोकांमध्ये झिरोस्टोमिया म्हणजे लाळ जी असते त्याची पण एक क्वांटिटी असते की एवढी लाळ असायलाच पाहिजे प्रत्येकामध्ये. लाळाचा पण फार महत्वाचा भाग आहे खाण्यामध्ये आणि पचन संस्थेमध्ये सुरुवात करण्यासाठी. तर ही लाळ सुद्धा थोडी कमी क्वांटिटीची असेल, त्या लोकांमध्ये पण वेगळा वास येतो, त्याला पण आपण हॅलिटोसिस म्हणतो. आपण असं ब्रॉडली या प्रकारे करू शकतो की फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल.